राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं। सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सुपरमार्केटजवळील त्यांच्या पुतळ्यास सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष अजित पात्रे तसंच प्रदेश चिटणीस सामाजिक न्याय विभाग प्रवीण वाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी अजित पात्रे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून सत्यशोधक समाजाचे व्यवस्थापक आणि महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे विचारवंत समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुजन समाजाचं अज्ञान, दारिद्र्य आणि जातीभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला। पुण्यात भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपवली। स्त्री व पुरुष यांच्यात भेदभाव न करता सर्वांनी एका कुटुंबाप्रमाणे एकमतानं सत्यवर्तन करून राहिलं पाहिजे असे त्यांचे विचार होते, असं देखील पात्रे म्हणाले। या प्रसंगी शहर उपाध्यक्ष विजय बोहिटे, व्ही.डी. गायकवाड, प्रमोद भवाळ, महिला प्रदेश चिटणीस मनीषा माने, लता ढेरे, प्रदेश चिटणीस सोशल मीडिया विभाग मिलिंद गोरे, व्हिजन-टी विभाग अध्यक्ष मोहम्मद इंडिकर, सोपान खांडेकर, उत्तर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलो, सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटक धोंड आदींची उपस्थिती होती।